भाज्या ना त्याच असतात, त्याच्यानंतर त्यामधलं जे मटेरियल आहे ते पण त्याच असतात. पण नेहमी नेहमी त्याच अगदी नेहमीसारखी एकसारख्या जर भाज्या आपण त्याच त्याच तशाच करत गेलो ना, तर नेहमी नेहमी तीच चव खाऊन आहे ना आपल्याला ती भाजी सुद्धा खायचा ना कंटाळा येतो. त्याच्यामुळे ना आपण नेहमी तीच भाजी पण जर आपण वेगळ्या पद्धतीने केली आणि वेगळ्या चवीची जर केली ना, तर मात्र अगदी खाणारे सुद्धा कंटाळत नाही. अगदी तीच भाजी पण वेगळ्या चवीची आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत. आज मी गवारच्या शेंगाची भाजी बनवणार आहे. आणि गवारची शेंगांची भाजी म्हटलं ना की त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट येतच. पण आज आपण कुटाचा वापर न करता एका छोट्या ट्रिकमुळे तुमच्या भाजीची चव इतकी जबरदस्त लागणार आहे ना, आणि भाजीचा दाटसरपणा इतका परफेक्ट तयार होतो की न खाणारे सुद्धा देखील परत परत मागून खातील. एकदा ताटात आली ना की भाजी ही मिनिटामध्ये संपलीच पाहिजे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे काय झालंय ना की मला अगदी मोठ्या शेंगा आवडतात. म्हणजे अजिबात त्या तोडलेल्या नकोय, म्हणजे अगदी फक्त मागचं आणि पुढचं देठ काढलेलं हवंय. पण घरात बाकीच्यांना आहे ना थोडे अगदी छोटे छोटे तुकडे केलेले हवे आहेत. पण आता हे दोन्ही पण मटेरियल जे आहे थोडं थोडं उरलेलं होतं, त्यामुळे हे दोन्ही पण मी जे आहे शेंगा एकत्र करून घेतलेले आहे. बघा अशा छान असे व्यवस्थित निवडून घेतलेले आहे. आणि मोठ्या शेंगा आहे त्यांचं अगदी मागचं पुढचं देठ देखील मी काढून घेतलेलं आहे. तर बघा आपल्याला एकदम छान अशा मस्त कोवळ्या लुसलुशीत आपल्याला ह्या शेंगा अशा निवडून घ्यायच्या आहे. या शेंगांमध्ये पण भरपूर असे प्रकार येतात. तर आता ह्या स्वच्छ धुवून आपल्याला पाणी निथळायला ठेवायचं आहे. आता पाणी निथळून झालं की मी इथं गॅस घेतलाय, त्यावर कढई ठेवलेली आहे. आणि ह्या कढईमध्ये ह्या सगळ्या शेंगा टाकायच्या आहे. यामध्ये मी तेल वगैरे अजून काही घातलेलं नाहीये. आपल्याला काय करायचंय की यामधलं जे पाणी आहे ते पूर्ण निघून जाईपर्यंत इथे ह्या शेंगा ज्या आहे ह्या परतायच्या आहे, म्हणजे अशाच भाजून घ्यायच्या आहे. तर इथं जवळपास मला 10 मिनिटं तरी लागलेले आहे. यामधलं पूर्ण पाणी निघून गेलेलं आहे. तुम्ही पाहू शकता शेंगांचा कलर पण थोडासा बदललेला आहे. बघा ह्या शेंगांना अगदी चटका लागेपर्यंत ह्या शेंगा परतवून घ्यायच्या आहे. बघा छान आता इथे मला 10 मिनिटं तरी लागलेले आहे परतवायला. आणि यामधलं सगळं पाणी जे आहे ते निघून गेलेलं आहे. पहा आता यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. बघा असं तेल टाकलं आणि त्यामध्ये जर पुन्हा ह्या फ्राय केल्या ना, तर भाजीची चव आहे ना खूपच वाढते. खूप टेस्टी भाजी होते ही. एकदा तुम्ही ह्या प्रकारे नक्की करून बघा. आणि आपल्याला हे असं करत करत आपल्याला 70 ते 80% जी भाजी आहे ना ती शिजून घेणार आहोत. आता इथे परतून झाल्यानंतर इथे मी 1 चमचा हळद घालून घेणार आहे आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. आणि मस्त हळद आणि मीठ लावून पण ह्या भाज्या अगदी 2 ते 3 मिनिटं पुन्हा आपल्याला परतवून घ्यायच्या आहे. तर बघा आता हे टोटल माझं 10 ते 12 मिनिटं ह्या शेंगा ज्या आहेत छान अशा परतवून झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता कलर पण किती छान आलेला आहे. आता ह्या स्टेजला आपल्याला इथं मी बेसन पीठ घालून घेणार आहे. बघा आपण नेहमी शेंगदाण्याचं कूट घालतो ना, तर भाजीची चव अगदी वेगळी करण्यासाठी इथे मी 2 ते 3 चमचे बेसन पिठाचा वापर करणार आहे. पहा आणि हे असंच आपल्याला बेसन पीठ टाकून आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे एकसारखं असं. बेसन पीठ जर तुम्ही टाकून बघितलं ना, एकदा नक्की टाकून बघा, भाजीची चव खूप छान लागते. इतर वेळेस जेव्हा आपण भाजी करतो ना त्यापेक्षाही खूप छान अशी चव येते. तर बघा आता बेसन पीठ टाकल्यानंतर 2 ते 3 मिनिटानंतर आता हे जे शेंगा आहेत हे आपल्याला काढून घ्यायच्या आहे एका प्लेटमध्ये. तर मी इथं एका प्लेटमध्ये सगळ्या शेंगा ज्या आहेत त्या काढून घेणार आहे. हे असं जेव्हा आपण हळद मीठ आणि बेसन पीठ टाकतो ना, तर शेंगा खूपच रुचकर लागतात, खूप टेस्टी लागतात. बघा आता ह्या प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे. आता इथं गॅसवर मी तीच कढई ठेवलेली आहे व त्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे. तेल छान मस्त गरम झालं. थोडं तेल मात्र जास्त घालायचं आहे. आता तेल गरम झालंय, छान मोहरी घालायची आहे 1 चमचा जिरं घालायचं आहे. आणि छान तडतडलं की इथं मी 2 मीडियम साईजचे जे कांदे आहे ते अगदी बारीक बारीक कट करून घेतलेले आहे. आणि ते आपल्याला हे तेलामध्ये घालायचे आहे. आणि कांदा एकदम मस्त छान असा बदामी कलरवर परतवून घ्यायचा आहे आपल्याला. आणि थोडंसं झाकण लावून घ्यायचं आहे, म्हणजे कांदा ना लवकर मऊ पडतो. बघा अगदी 2 मिनिटांनंतर काढलं तर बघा कांदा पण एकदम छान असा ट्रान्सपरंट झालेला आहे. आता यामध्ये मी अद्रक लसूण आणि हिरव्या मिरच्यांची जी पेस्ट आहे ती 1.5 चमचा घालून घेणार आहे. याने पण भाजीला खूप सुंदर चव येते. आणि ती पण आपल्याला कांद्याबरोबर छान अशी मस्त खमंग परतवून घ्यायची आहे. बघा पाहू शकता तुम्ही. आता हे छान परतवून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. याच्या आधी पण आपण गवारच्या शेंगामध्ये मीठ घालून घेतलेलं होतं, ते लक्षात ठेवून मग आपल्याला मीठ घालायचं आहे. आणि हे छान असं मस्त परतवून घ्यायचं आहे, मस्त असा खमंग वास येईपर्यंत. आणि 1 ते 2 मिनिटासाठी आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनिटांनंतर बघा एकदम छान मस्त असा कांदा परतला गेलेला आहे. आता त्यामध्ये आपल्याला
1 चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर 2 चमचे आपल्याला इथे धनेपूड घालून घ्यायचे आहे. मसाले तेच आहेत, बेसिक मसाले. आणि त्यानंतर तिखटपणानुसार तुम्ही तिखट घालून घेऊ शकता. आता यामध्ये आपल्याला वाटणामध्ये मी हिरव्या मिरच्या देखील वाटलेल्या होत्या, ते लक्षात ठेवून आपल्याला इथं तिखट घालून घ्यायचं आहे आणि असं छान मस्त परतवून घ्यायचं आहे. बघा आता हे छान असं मस्त परतलं गेलेलं आहे. यामध्ये मी अर्धा चमचा हिंगाचा देखील वापर केलेला आहे. आता कांदा छान मस्तपैकी परतला गेलेला आहे, त्यासोबत हे वाटण देखील छान असं परतलं गेलेलं आहे. तर आता आपण ह्या ज्या शेंगा आहे त्यामध्ये टाकून घेणार आहोत. आता इथं जर तुम्हाला टोमॅटोचा वापर करायचा तर तुम्ही करू शकता, पण मी नेहमीच टोमॅटोचा वापर करते, त्यामुळे ह्यावेळेस मी टोमॅटोचा वापर केलेला नाही. बघा आता ह्या शेंगा ज्या आहेत त्या पूर्ण आपल्या ह्या मसाल्यासोबत आता छान अशा मस्त परतवून घ्यायच्या आहे. बघा कलर किती सुंदर आलेला आहे ना, अगदी पाहूनच खाण्याची इच्छा होईल. आता आपण गवारीच्या शेंगा घातल्यानंतर मात्र आपल्याला फक्त मिनिटभरासाठी पूर्ण भाजीचा जो आपण मसाला तयार केलेला आहे त्यामध्ये आपल्या ह्या शेंगा ज्या आहेत त्या परतवून घ्यायच्या आहे. बघा पूर्ण मसाल्याचा फ्लेवर ह्या शेंगांमध्ये चांगला उतरला जातो आणि त्या खूपच टेस्टी अशा लागतात. भाजीमध्ये खाताना आता हे सर्व मिनिटभरासाठी परतून घ्यायचं आहे आपल्याला. आता भाजीमध्ये पूर्ण आपण हे छान परतून झाल्यानंतर मात्र यामध्ये गरम पाणी घालून घेणार आहोत. पहा इथे कुठेही आपण शेंगदाण्याचा वापर केला नाहीये, फक्त थोडं बेसन पीठ वापरलंय तरी ही भाजी एकदम चविष्ट झालेली आहे आणि भाजीची चव पण वेगळीच झालेली आहे. तर बघा आता जसं लागेल तसं आपल्याला हे गरम पाणीच यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि 5 मिनिटासाठी छान ह्या शेंगा वाफवून घ्यायच्या आहे. बघा 5 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता भाजीचा कलर किती सुरेख आलेला आहे. तुम्ही नक्की ही रेसिपी तुम्ही एकदा ट्राय करून बघा. तुम्हाला देखील जास्त भाजी अगदी पातळ करायची नाही, पण आपल्याला ह्या शेंगा शिजवून घ्यायच्या आहे, त्यामुळे आपल्याला मी इथे बघू शकता शेंगा अजून थोडी कसर बाकी आहे, तर मी यामध्ये पुन्हा आता थोडंसं पाणी घालून घेणार आहे. बघा अगदी 5% फक्त भाजी शिजायची बाकी राहिलेली आहे. तुम्हाला जर इथे वाटलं ना की आपल्याला भाजी पातळ हवी आहे तर तुम्ही पातळ देखील करू शकता, पण मी इथं अगदी घट्टच ठेवणार आहे भाजी. जास्त पातळ नाही, अगदी आपल्याला भाकरीसोबत, साध्या वरण भाताबरोबर किंवा पोळी भाताबरोबर देखील आपण खाऊ शकतो. पहा इथे अजूनही भाजीला तेल वरती आलेलं नाही, पण जसजशी भाजी शिजत जाईल ना तसं बघा एकदम भाजीचं तेल जे आहे ते वरती दिसायला लागेल. पाहू शकता तुम्ही अगदी 5 मिनिटं झाकून ठेवली होती. आता भाजीला पण बघा किती सुंदर असं तेल सुटलेलं आहे ना. एकदम छान आपली ही भाजी तयार झालेली आहे. बघा एकदम मस्त कलर पण पहा किती सुरेख आलेला आहे. आता आपल्याला इथे चवीनुसार मीठ देखील घालून घ्यायचं आहे. तर बघा मी टेस्ट करून बघितलं तर मग मला थोडंसं मीठ कमी वाटलं, तर मग मी इथे मीठ देखील घालून घेतलेलं आहे आणि वरतून आपल्याला गार्निशिंगसाठी मस्त अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. तर इथे आपली भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. पहा किती सुंदर आणि किती छान झालेली आहे भाजी आणि चव पण खूप सुंदर झालेली आहे. तर एकदा नक्की करा आणि मला कमेंट करा की तुम्हाला माझा व्हिडिओ, माझी रेसिपी कशी वाटली.